काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मजा आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो मला माहिती आहे खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे आणि टाकण्यासाठी पण एक काय म्हणतात त्याला ओकेजन पाहिजे. सो मी डेली ब्लॉग्स तर करत नाही, पण काहीतरी विशेष असल्यावरच काहीतरी तुमच्याशी शेअर करायचं असल्यावरच मी ब्लॉग टाकते. सो हा व्हिडिओ आहे आमच्या ट्रिपच्या पॅकिंगबद्दल. सो तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक डेस्टिनेशनला जाताना पॅकिंगचा व्हिडिओ बनवते, कारण मला पण स्वतःला एक रेफरन्स पाहिजे असतो की आता या सीझनमध्ये तिथलं काय कंडिशन असेल. सो अकॉर्डिंगली मी पण एक व्हिडिओ बनवत आहे. सो तो मी माझ्या हिशोबाने पकडलेले आहे काही गोष्टी. म्हणजे आता स्वतः आम्ही चाललो आहे काश्मीरला, सो त्याच्या हिशोबाने काय काय लागतील तिथे गोष्टी ते आम्ही पकडत आहोत. आणि फर्स्ट ऑफ ऑल काश्मीर आहे, नेहमीच तिथे थंडी असते, त्याच्यामुळे ऑफकोर्स स्वेटर्स आणि तुमचे स्वेटशर्ट्स जे असतात ते तुम्हाला लागणारच आहेत. तुम्ही शॉर्ट्स किंवा मतलब हाफ स्लीव्सचे शर्ट्स वगैरे तुम्ही घेऊ नाही शकत. सो मी फुल थर्मल्सच घेतलेले आहेत, म्हणजे थर्मल वेअर्सच घेतलेले आहे, कारण आमचे काही फ्रेंड्स ऑलरेडी तिथे आहेत. सो त्यांनी मला सांगितलं आहे की तिथले टेम्परेचर सध्या आता 10-12 आहे, तर त्याच्या हिशोबानेच आपण म्हणजे कपडे घेऊया. सो ॲज कपड्यांचं तर मी तुम्हाला सगळं क्लिअर केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काश्मीरला जायसाठी लागते ते आहेत तुमचे डॉक्युमेंट्स. म्हणजे मोस्ट आहे डॉक्युमेंट्स, तुमचा ID कार्ड आणि हे, कारण काश्मीर एक अशी प्लेस आहे की ज्यात तुमचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आय डोंट थिंक की तुम्हाला म्हणजे एंटर पण करू देतील ते. सो तुमचं एअरपोर्टवर, रेल्वे स्टेशनवर व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सिटीमध्ये एंट्री मिळेल. तर आम्ही एक टूर पॅकेज थ्रू चाललेलो आहोत आणि सगळं अरेंजमेंट त्यांच्याकडूनच आहे. फक्त बेसिक तिथलं जे पोनी राईड आहे किंवा काही आहे ते सगळं आमच्याकडून राहील. तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला नंतर सांगेलच, पण सध्या मी काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते आणि स्टे ट्यून विथ अस. आणि आता आम्ही चाललो आहे जूनमध्ये. सो मी माझ्या प्रेडिक्शननुसार काही गोष्टी घेतलेल्या आहेत. सो ही बॅग जयंतची आहे आणि याच्यात त्यांनी जीन्स, त्याचे शर्ट्स, त्याच्यानंतर थर्मल स्वेटर्स, स्वेटशर्ट्स, फुल स्लीवचे शर्ट्स हेच घेतलेले आहे. शर्ट्स इन द सेन्स टी शर्ट्स वगैरे, कारण ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर एक आम्ही हे अशा बॅग्स आणलेल्या आहेत डीमार्टवरून शूज भरायसाठी, जेणेकरून आपल्या बॉडी म्हणजे बॅगमध्ये काही खराब नाही होणार, तिथलं लागणार नाही आणि हे शूज आम्ही त्याच्यात मग पॅक करू शकतो इझिली. आणि सेकंड थिंग, एक पेअर ऑफ स्लीपर घेतली आहे, एक पेअर ऑफ शूज घेतलेले आहे आणि एक तुम्हाला जर नॉर्मल चप्पल वगैरे लागत असेल ते. त्याच्यानंतर ही त्यांनी एक बॅग कॅरी केलेली आहे, त्याला काही ठेवायसाठी किंवा मोबाईल चार्जिंग, पॉवर बँक आहे किंवा काही चार्जर आहे हे ठेवायसाठी एक साईड बॅग घेतलेली आहे, ज्यात आपण पैसे वगैरे इझिली ठेवू शकतो. त्याच्यानंतर हे आहेत, ही माझी किट आहे. यात सगळं डेलीचं आपल्याला जे लागते, फेस वॉश, त्याच्यानंतर सिंदूर, लिपस्टिक, सनस्क्रीन, एव्हरीथिंग हे याच्यात आहे. त्याच्यानंतर इथे ही आमची मेडिकल किट आहे, याच्यात तुम्हाला मास्क, सॅनिटायझर, त्याच्यानंतर काही औषधी वगैरे लागतील तर ते सगळं आपण घेतलेलं आहे. आणि ते नेसेसरी आहे, कोणत्याही ट्रिपला घेऊन जाणे आवश्यक आहे, कारण तुम्हाला कधी कशाची गरज पडेल काही माहिती नाही राहणार. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही माझी बॅग आहे, यात मी स्वेटर्स घेतलेले आहेत, एक कुर्ती पण घेतलेली आहे, त्याच्यानंतर स्वेटशर्ट्स, टी शर्ट्स, टॉप्स, त्याच्यानंतर ते मी व्हाईट शूज घेतले आहे, स्लीपर्स आणि ते तुम्ही बघू शकता सोप वगैरे. आणि आम्ही थोडंसं त्या बॅगमध्ये स्नॅक्स पण घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ते म्हणतात ना भूक नसो पण शिदोरी असावी, म्हणून आम्ही ते सुद्धा घेतलेलं आहे. अजून थोडंसं हे सामान हे कपडे टाकायचे आहेत, अजून आम्हाला पूर्ण पॅकिंग झालेली नाही आहे. आता आम्हाला वरोद्याला जायचं आहे, वरोद्यावरून उद्या सकाळी आमची फ्लाईट आहे. सो त्याच्यानुसार आम्हाला पटापट आवरायचं आहे, कारण 6:30 वाजता आम्हाला इथनं निघायचं आहे ट्रेन असल्यामुळे. सो तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला अजून अपडेट करत राहील. सो वी आर हिअर बरोदा एअरपोर्ट. आम्ही इथून आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे दिल्लीसाठी आणि मग दिल्लीवरून काश्मीरसाठी श्रीनगर. सो ही लाईन लागली आहे, आता बोर्डिंग पास वगैरे चेक होईल परत. आता आम्ही एअरपोर्टवर आहोत आणि
हा फूड लॉन्च मध्ये बसलो आहे आणि ॲक्च्युली त्यात फ्लाईटला वेळ आहे अजून 1 तास होता आम्ही इथे टाइमपास करत नाही. Indigo flight 6166 to Delhi is now ready for departure. Passengers. We reach in दिल्ली एयरपोर्ट. दिस इज दिल्ली एयरपोर्ट और हम यहाँ से अभी जाएंगे श्रीनगर एयरपोर्ट के लिए. 10:15 बजे की फ़्लाइट है. सो वी आर अर्ली 1 आवर एंड हमें अभी बस ट्रांसफ़र ही करना है बस. वी रिच इन काश्मीर फायनली आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये. सो ही व्हेकल आम्हाला आमच्या टूर एजंटने प्रोव्हाइड केली होती जे आम्हाला सिटी टूर वगैरे सगळं करवणार होतं तर ते त्यांच्याकडून होतं कम्प्लिटली. हॅलो हाय वेलकम टू माय चॅनल. सो आता आम्ही आहोत काश्मीरमध्ये. सो आमची कनेक्टिंग फ्लाईट होती बरोबरवरून दिल्लीला आणि दिल्लीवरून आम्हाला चेंज करून यायचं होतं श्रीनगरची फ्लाईट. सो सकाळी आम्ही 7ला निघालो होतो आणि आता ऑलमोस्ट 12 वाजले आहेत आणि वी रिच श्रीनगर आणि आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलकडे. आमचा फर्स्ट डे हा बोट हाऊस आहे. सो आम्ही तिथे स्टे करणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथे आल्यानंतर तुम्हाला सिम म्हणजे असणे इम्पॉर्टंट आहे. पोस्टपेड सिम असणे इम्पॉर्टंट आहे. सो आमच्याकडे होती म्हणून मग आम्ही आता एक सिम घेतो आहे कारण पूर्ण 2ही नेटवर्क नाही आहेत म्हणजे तुमच्या सिमला नेटवर्कच नसतो इथं आल्यावर. सो ते मस्ट आहे म्हणजे घरी दोन. सो असं वेदर नाही आहे. आता आम्ही इथे बसलो आहे. सिम इथल्या कोणत्या पण शॉपमध्ये तुम्हाला सिम कार्ड इझिली अवेलेबल होते. बस 5 मिनटात ते ॲक्टिवेट पण होऊन जाते म्हणजे असं 1 दिवस लागेल असं काही नसतं. तुम्हाला 5-10 मिनटात ते ॲक्टिवेट करून देतात आणि त्याच्यानंतर मग आपण रेग्युलर जे आहे ते यूज करू शकतो जसं आपलं नॉर्मल असते. सो आता आम्ही चाललो आहे हॉटेलला. मी तुम्हाला दाखवते की हॉटेल कसं होतं. आता एअरपोर्टवर मी शूट करू शकले नाही बिकॉज तिथे अलाउड नाही आहे श्रीनगरच्या एअरपोर्टवर व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोज काढणे. सो मी ते शूट केलेलं नाही आहे आणि लगेच आम्हाला 1 तासाचा लेवर होता त्याच्यामुळे आम्ही लगेच घाईघाईत सगळं केलं. त्याच्यामुळे मी एअरपोर्टचं पण दिल्लीच्या काही शूट करू शकले नाही कारण आपण दिल्लीला ऑलरेडी 1 दिवस जाणार आहोत. सो या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कुठे कुठे फिरणार आहोत आणि कोणते कोणते स्पॉट्स आहे आणि मेन स्पेशली जेव्हा मी स्वतः प्लॅन करत होती जूनमध्ये. सो मला एक गाईडलाईन पाहिजे होती की जूनमध्ये काश्मीर कसं असेल किंवा जूनमध्ये आपण जायला पाहिजे का हे एक स्पेसिफिक मला म्हणजे पाहिजे होतं. सो माझ्या व्हिडिओनी तुम्हाला हेल्प पडू शकते की जूनमध्ये किंवा मेमध्ये तुम्ही जर आले तर इथला वेदर कसं राहील, आपल्याला काय काय ओपन राहील आणि पाऊस असेल की नाही हे सगळं या व्हिडिओतून तुम्हाला समजेल. बाकी मी तुम्हाला सांगतच राहील काय काय आहे, काय काय छान छान गोष्टी आहेत इथे आणि काय काय आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. सो स्टे ट्यून विथ अस. बोट हाऊस का. सो हॉटेल जायच्या अगोदर आम्ही डिसाईड केलं की आम्ही मुघल गार्डनला व्हिजिट करू. सो तिथलं तिकीट काउंटर होतं जिथे तिकीट आहे 24 फॉर अडल्ट्स आणि 12 रुपये हे चिल्ड्रनसाठी आहेत. सो हे तिथलं व्ह्यू आहे ब्युटिफुल आणि खूप सुंदर ग्रीनरी होते तिथे आणि खूप छान छान असे झाडं सुद्धा आहेत तिथे. तर आम्ही फार एन्जॉय केलं. आल्याच आम्हाला थोडं जॉयफुल वाटलं तिथे. आम्ही आहोत
या गार्डन मध्ये, जिथे खूप सारे व्हेरायटी आहेत गुलाबाचे. ती एक बाई पण तुम्ही इथे बघू शकताय. निसर्ग आणि सुंदरता, शांती, जीवन हेच आहे. आम्ही आलो या बोट हाऊस मध्ये. आमचा हे गुलशन म्हणून बोट हाऊस आहे आणि त्याला अटॅच छोटासा गार्डन पण आहे इथे. अँड दिस इज अवर डायनिंग हॉल. खूप 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 सुंदर आहे बोट हाऊस आणि म्हणजे एक्स्ट्रीमली ब्युटिफुल आहे ते. आणि एक नवीन एक्सपिरियन्स आहे हा, बिकॉज बोट हाऊसवर राहणे मीन्स इट इज कम्प्लिटली मेड ऑफ वुडन आणि ते फ्लोटिंग आहे आणि इतकं ब्युटिफुली त्यांनी डेकोरेट केलेलं आहे तिथे. आणि तिथे एकदम ऑथेंटिक काश्मीरी कल्चर आपल्याला तिथे सापडतंय, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत आहे इथे. आणि एका बोट हाऊसमध्ये साधारण 5 ते 6 लोकांचा म्हणजे 5 ते 6 रूम्सचा अवेलेबिलिटी असते. सो हे तिथला मार्केट व्ह्यू. आम्ही लगेच फ्रेश झालो आणि आता मार्केटमध्ये चाललो आहे. तिथे फ्लोटिंग मार्केट, लिटरली फ्लोटिंग मार्केटमध्ये होतो आम्ही. कारण आपण ऐकलेलं आहे फ्लोटिंग मार्केट हे थायलंडला इकडे तिकडे आहे, सिंगापूरला नाही, आपल्या काश्मीरमध्ये पण फ्लोटिंग मार्केट आहे. आणि हा तिथला रात्रीचा व्ह्यू इतका सुंदर आहे की इतकं मेस्परायझिंग असते हे की म्हणजे तुम्ही तिथे जाऊनच ते अनुभव करू शकता. सो तुम्ही कधी पण विजिट करा. तिथले लोक इतके सुंदर आहेत, इतके वेल मॅनर्ड आहेत, इतके रिस्पेक्टफुल आहेत. तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की तुम्ही एका अनसेफ जागेवर आहे. ती अनसेफ जागाच नाही आहे, ते एकदम सुंदर असं हे आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि सकाळचं दृश्य असं आहे. ॲक्च्युली मी खूप लेट उठलो आम्ही. इथे सकाळी 4 वाजता सनराईज होते आणि त्याच्यामुळे इतकं सुंदर वेदर असं झालेलं आहे. सकाळी सकाळी थंडी पण खूप असते, पण तुम्ही इथे बघू शकता सेम. तिथे द्रोणाचार्याचं मंदिर आहे, तर तिथे आरती चालू आहे सकाळी सकाळी. सो इमॅजिन कसं वाटत असेल काश्मीरमध्ये आरती. वाव. So we are getting ready for Gulmarg. Stay tuned with us. If you like our video, then don't forget to like, share and subscribe our channel. Thank you for watching. Ma'am.